तीर्थक्षेत्र मेतके तालुका कागल येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गाडी फोडून सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेचा तपास मुरगुड पोलीस करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलावून हा तपास सुरू होता. याबाबतची अधिक माहिती अशी: मूळ देवगड येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ, त्यांची आई, विवाहित बहीण व तिचा पती, आणखी एक बहीण असे 5 जण मेतके येथे दर्शनासाठी आले होते. सायंकाळी 6च्या दरम्यान त्यांनी अगोदर मूळ मंदिरात दर्शन घेतलं. नंतर ते गलगले रस्त्याला असलेल्या बाळूमामा सत्यावादेवी जोड मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी गाडी मंदिराच्या नजीकच रस्त्याकडेला पार्क करून हे सर्व मंदिरात गेले होते. तेथे दर्शन घेऊन बाहेर गाडीजवळ MH14 KN 8810 येताच पाठीमागील काच फोडून आत ठेवलेली दागिन्यांची बॅग पळवल्याचं लक्षात आलं. या भाविकांमधील धनकवडी पुणे येथील अक्षय निखिल बेंद्रे यांचा 3 फेब्रुवारी रोजी विवाह झाला. त्यामुळे पत्नीसह ते दर्शनास आले होते व लग्नविधी फुलेवाडी येथे तात्पुरत्या घेतलेल्या घरात झाले व तिथे कोणी परिचित नसल्याने घर बंद करून येताना सर्व दागिने बॅगमधून सोबतच आणल्याचं धुमाळ व बेंद्रे यांनी सांगितलं. दरम्यान रात्री उशिरापर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे व त्यांचे सहकारी चौकशी, CCTV व फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तपास करीत होते. मेतके येथे रविवारी किंवा अमावस्येला शेकडो गाड्या येतात, पण कधी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व गाड्या अगदी सुरक्षित असतात. पण या गाडीत इतके दागिने आहेत याची माहिती असणं व तीच गाडी फोडणं हे सर्व गंभीर असून याबाबत घटनास्थळी विविध शंका उपस्थित होतात. मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.